नमस्कार, मी सायली वजे पानसे आणि आज मी करणार आहे टोमॅटोचं सार नारळाचं दूध घालून। तर त्यासाठी टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एक छोटा बटाटा अशा फोडी करून घेतलेला आहे। एक कांदाही असा चिरून घेतलेला आहे। थोडंसं आलं, 3-4 लसूण पाकळ्या, दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंगा आणि 3-4 काळ्या मिरीचे दाणे। टोमॅटो आपल्याला अर्धे चिरून मग कुकरला शिजवायचे आहेत। म्हणजे एखादा टोमॅटो जर आतमधनं खराब असेल तर ते लगेचच लक्षात येतं। बटाटा वापरल्यामुळे वेगळं कॉर्नस्टार्च वापरण्याची गरज पडत नाही। तर आता हे सगळं साहित्य मी एकत्र करून कुकरमध्ये उकडून घेणार आहे। या पद्धतीने हे सगळं साहित्य मी कुकरमध्ये आता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या करणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित सगळं शिजेल। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजतं। आता आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमधनं वाटल्यानंतर याचा रंग किती छान आलाय बघा। आपण याच्यात कुठलाही रंग घातलेला नाहीये किंवा बाकीही काही घातलेलं नाहीये। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये जेव्हा आपण कुकरला शिजवतो तेव्हा बिटाचा छोटासा तुकडाही घालू शकता, त्याने रंग छान येतो। आता हे मी चाळणीतनं सगळं गाळून घेणार आहे। अशा पद्धतीने पातेल्यावरती चाळणी ठेवून मी ते गाळून घेते। समजा काही चोथा असेल तर तो म्हणजे बाजूला आपल्याला काढता येईल। इथे तुम्ही बघू शकता फार काही चोथा राहिलेला नाहीये। जर जास्ती राहिला तर मात्र मग तो थोडंसं पाणी घालून परत वाटून घ्यायचा, पण आता हा अगदी थोडाच आहे त्यामुळे हा मी टाकून देणार आहे। आता हे सार मी उकळून घेणार आहे। तर उकळताना मी त्याच्यात हे 2 तमालपत्राची पानं घालते, त्याचा स्वाद छान लागेल। नंतर उकळतानाच मी ह्याच्यात घालतेय मीठ, तुम्ही चवीनुसार ते कमी जास्ती करू शकता। नंतर घालते गूळ, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडा गूळ, थोडी साखर किंवा पूर्ण साखर घालू शकता। गूळ आपल्या आवडीनुसार घालायचा आहे। आणि नंतर मी याच्यामध्ये नारळाचं दूध घालणार आहे, त्याच्यामुळे आत्ता मी इतपतच पातळ ठेवतेय। जरी आत्ता थोडं घट्ट वाटलं तरी नारळाचं दूध घातल्यानंतर ते व्यवस्थित पातळ होईल। आता तिखटाचं मात्र तुम्ही याच्यामध्ये मिरपूड घातली आपण ऑलरेडी शिजवताना, तर ते मिरपूड घातलेलं आहे ते प्रमाण डोक्यात ठेवूनच तिखट घालायचं आहे, नाहीतर मग सार खूप तिखट होईल। सो मी घेतलंय त्याच्याही निम्मच घालतेय, नंतर चव बघून आपण ते ऍडजस्ट करू शकतो। सो एकदा मिक्स करतेय आणि मग हे गॅसवरती उकळत ठेवणार आहे। एकीकडे सार उकळतंय तोवर मी इथे तूप जिऱ्याची फोडणी करून घेतेय। तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर, तापल्यानंतरच मी त्याच्यात जिरं घातलेलं आहे। नंतर त्यात घालायचा आहे थोडासा हिंग, मग घालायचे हळद आणि मग आपल्याला त्याच्यात घालायचे या लाल सुक्या मिरच्या आणि कडीलिंबू, आणि मग ही फोडणी त्या सारावर घालायची। सारही चांगलं उकळलेलं आहे। आता ही मी फोडणी त्या सारावरती घालते आणि परत एकदा 1-2 मिनिटं उकळू देणार आहे आणि मग त्याच्यात मी नारळाचं दूध आणि कोथिंबीर घालून मग गॅस बंद करायचा आहे। आता हे सार चांगलं उकळल्यानंतर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आता गॅस बारीकच केलेला आहे। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही हे नारळाचं दूध त्याच्यात घालू शकता। नारळाचं दूध घातल्यानंतर मात्र ते 1-2 मिनिटं कंटिन्युअस ढवळायचं आहे, नाहीतर ते सार फुटू शकतं। वा, किती छान दिसतंय ना। आणि 1-2 मिनिटं फक्त आता आपल्याला त्याला उकळायचं आहे। आणि हे बघा, वरनं कोथिंबीर घालतेय। नारळाचं दूध हल्ली तयारही मिळतं, किंवा नारळाचा ताजा चव असेल ओलं खोबरं तर ते तुम्ही कोमट पाणी घालून छान गुळगुळीत वाटून नंतर मलमलच्या कापडातनं घट्टसर पिळून घेतलं की घरच्या घरी छान नारळाचं दूध तयार होतं। हे बघा, आणि आता मी गॅस बंद करते आणि इथे हे मस्त गरमागरम सार तयार आहे। पावसाळ्याच्या दिवसात असं गरमागरम सार प्यायचं म्हणजे मस्त मज्जा, खूप छान वाटतं। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।